मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे ना, सुरुवात झाल्या आळसातनं. कारण रात्री झोपली 3 वाजता आणि उठलोय आता 9 वाजता. आवरली तसं ऑफिसमध्ये येऊन बसलोय. ट्रेडिंगचा विषय झाला आहे की ट्रेडिंगचा जरा फंड काढला होता, ते विड्रॉ करणार आहे. त्यामुळे आज एक ट्रेड होता मला, तो ट्रेड टाकला मी. पण म्हणजे असाच पेपर ट्रेडिंगला टाकला होता डेमो अकाउंटला. झाला आहे प्रॉफिट बुक, चांगलं रिस्क रिवॉर्ड पण मिळाले. पण डेमोचा काही उपयोग नाही, प्रॉफिट तर होणारच नाही. तर आज विषय असा आहे की तुम्हाला मी काय सांगणार आहे माहिती आहे का. माझ्या मित्राने एक सांगितलं आहे, मला विचारलेला एक प्रश्न. बघा, नवनाथनं मला एक प्रश्न विचारलेला की तुझा व्हिडिओ यूट्यूबवर का बघावं लोकांनी, हा प्रश्न मला विचारलेला. मग माझं तर रिझन क्लिअर होते की मला ट्रेडिंग येते, मी ट्रेडिंग शिकू शकतोय, किंवा मी फिरतोय इकडे तिकडे ते दाखवू शकतो, एंटरटेन करू शकतो. एंटरटेनमेंट आणि ट्रेडिंग ही दोन माझी उद्देश होती तुम्हाला म्हणजे हे करायचं. म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ तुम्ही बघताय असं, पण व्ह्यूज तर कमी आहेत, एकदम कमी आहेत. 50 व्ह्यूज 100 व्ह्यूज एवढंच आहेत. कन्सिस्टन्सी नाही, सोडा ते विषय वेगळा आहे. पण व्ह्यूज कमी आहेत, लोकांना काहीतरी कारण पाहिजे. आणि ह्या टॉपिकवर एक आजचा व्हिडिओ आहे आपला. आणि दुसरं म्हणजे माझं एक स्वतःचं जे पैसे कमवतोय ते ठेवत नाही, व्यवस्थित खर्चून जाते. आणि खर्चून गेल्यावर असं होते की थोडंफार पैसे साठवले मी, ते कधी खर्चून गेले माझं मला कळत नाही. त्यामुळे त्याचं एक मॅनेजमेंट करायचं आहे, पैशाचं मॅनेजमेंट करायचं आहे. आणि जे सोशल मीडिया एक नाही, ती जरा नेक्स्ट लेवलला न्यायची आहे. म्हणजे अपडेट करायचं आहे बऱ्याच गोष्टी. मी थंबनेल टाकत नाही, टायटल व्यवस्थित टाकत नाही, अजून बॅनर आहे ते केलं नाही. फेसबुकला, इंस्टाला, व्हॉट्सअपला, सगळीकडं कुठं जिथं तिथं म्हणजे सगळं जसं जमल तसं, वेळ मिळेल तसंच करतो. पण प्रॉपर असं सिस्टमॅटिक ब्रँड बनवायचा अजून प्रयत्न चालू केला नाही. आज 8वा दिवस आहे आपला ट्रेडिंग आणि ब्लॉगिंग चॅलेंजचा. त्यामुळे आजचा दिवस तेच करतो की पूर्ण ब्रँडिंग माझं चेंज करतो आणि त्या ब्रँडिंगला नवीन असं काहीतरी लुक देतो, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. चला तर मग सुरुवात करूया. आपलं यूट्यूबचं जे पेज आहे, आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला एकदम स्टँडर्ड पद्धतीनं हे करतो. म्हणजे जे थंबनेल आहे, बॅनर आहे, बायो आहे, लिंक आहेत, इंस्टाग्राम लिंक, कुठंच यूट्यूबची लिंक कुठंच असं काय टाकलेलं नाही. ते पहिला सेटअप करतो आणि तुम्हाला दाखवतो. जुनं कसं आहे ते पहिला बघा. तर गाईज, हे माझं यूट्यूब चॅनल आहे. इथं दिसते बघा, गणेश कोळी ब्लॉग्स. ठीक आहे. 2.54 एवढे सबस्क्रायबर आहेत आपले. 260 व्हिडिओ टाकलेत आत्तापर्यंत, शॉर्ट आणि मोठे व्हिडिओ धरून. आणि आता कस्टमाइज चॅनल, मॅनेज व्हिडिओज, बरेच काय काय ऑप्शन आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकताय, असं आपलं हे पेज आहे. आणि यामध्ये थंबनेलचा वापर कुठंसुद्धा दिसणार नाही तुम्हाला. 1-2 व्हिडिओला तेवढा थंबनेलचा वापर केला आहे मी. मध्ये ट्राय पण केलं होतं, दाखवतो तुम्हाला. हे बघा, थंबनेल नसतं. इथे एक थंबनेल बनवला आहे बघा, त्याला 73 व्ह्यूज आहेत. ठीक आहे. इथे एक थंबनेल बनवला, 132 व्ह्यूज आहेत. त्यामुळे कन्सिस्टन्सीनं कधी म्हणजे थंबनेल बनवलं नाहीत. इथं प्रयत्न केला होता 3-4 दिवस, ते पण नंतर बंद झालं. ठीक आहे. थंबनेलचा वापर कमीच आहे. ठीक आहे. पण आता थंबनेल जरा लावायचं म्हणते. जास्त काही क्रिएटिव्ह थंबनेल नाही, फक्त जे मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तोच तिथं टाकणार. तर काहीच कॅनवावरती मी मागं जे बॅनर असते ते मी तयार केले. इथं मागं जे बॅकग्राऊंड आहे ते ट्रेडिंग संबंधित आहे, ट्रेडर. इथं माझा फोटो आहे आणि ब्लॉगर. मागं ब्लॉगिंगचा थीम आहे. अशा पद्धतीनं आहे ते. आता तुम्हाला यूट्यूबच्या बॅनरवरती लावून दाखवतो, कसा वाटते मला सांगा. गाईज, थंबनेल तयार झाले. आणि इथं आपल्याला इंस्टाग्राम टायटल टाकले मी. आता इथं लिंक पेस्ट करतो. ठीक आहे. या बॉक्समध्ये लिंक पेस्ट करतो, पेस्ट. ओके. आणि फेसबुकची पण लिंक इथे टाकतो. या बॉक्समध्ये पेस्ट करतो फेसबुकची लिंक, पेस्ट. ओके. दोन्ही पेस्ट ॲड केल्या. इथं ईमेल आय डी टाकतो माझा. ओके. तर गाईज, आपलं पेज जरा अपडेट झाल्यासारखं दिसाले, भारी दिसाले. बॅनरनं जरा लुक आला आहे बघा, मस्तमध्ये. ट्रेडिंग, ब्लॉगिंग. आता फक्त ह्यो एक डी पी, बॅनरमधला फोटो आणि ह्यो डी पीचा फोटो, ह्यो जरा चांगला एडिट करून घेतो आणि मग अपलोड करतो. मग मस्त वाटेल जरा. आणि जरा आजच फोटो काढून घेतो. चला, आता थोडंफार काम झालं यूट्यूबचं. आणि एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे डेल्टा एक्सचेंजचं मला प्रोफाईल बनवायचं आहे, सॉरी, डीमॅट अकाउंट काढायचं आहे. आणि त्यावरती फंड ॲड करायचा आहे. आणि क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग थोडंफार चालू करणार आहे. त्यासाठी डेल्टा एक्सचेंज ऐकले, भारे, लीगल आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली करू शकते, काय अडचण नाही. त्यामुळे ते पण अकाउंट ओपन करतो. पण आता भुका लागल्यात, जेवून येतो पहिल्यांदा. जेवण केल्यानंतर जरा बरं वाटते, जेवण येऊन करतो. तर मित्रांनो, आम्ही ग्राउंडवर आलतो चालायला. आणि जे इलॉन मस्क नाही, प्रत्येक गावागावामध्ये नेटवर्कसाठी जी टेक्नॉलॉजी वापरली आहे, म्हणजे स्पेसमधनं जे बारके बारके उपग्रह सोडल्यात का नाही, ते दिसायला तुम्हाला दाखवतो बघा. कुठे गेलं? तर गाईज, व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. इथं बघा, ट्रेन, म्हणजे आकाशातनं ट्रेन चालल्या असं वाटायला बघा.
दिसाले का रेल्वे चालल्या बघा, रेल्वे चालल्या का दिसाले तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हे बघा एकदम अशी रेल्वे चालल्या. तर मित्रांनो ग्राउंडवरून आता आलो आहे ऑफिसमध्ये आणि आजच्या दिवसात जे ठरवलं होतं जी कामं करायची होती, जसं की यूट्यूब अपडेट करायचं होतं थोडंफार, नाव पण एकदम स्मॉलमध्ये टाकलं होतं, ते बोल्ड करून घेतलं, किंवा जे मागं बॅनर होता तो पण एकदम भारी असा बनवून घेतला आहे. त्याचा बायो बदलला, इन्स्टाचा बायो बदलला नाही. 2 फोटो काढायचे, ते मित्राला सांगितले ते फोटो करून नंतर अपडेट करता येते, ते पण चांगलंच आहे. आणि जे थंबनेल बनवायचं होतं कुठं बनवायचं ते पण कॅपकटवर बनवते आता, ते पण एकदम सोपं आहे. एक नुसतं क्लिप रिप्लेस करायचे, संपला विषय. म्हणजे बऱ्यापैकी कामं आवरलेतच, आजची किरकोळच कामं धरलेली ती झाली ती. तर ट्रेडिंगचं आता उद्याच बोलूया आपण. आणि ट्रेडिंगबद्दल थोडंफार सांगायचं आहे मला, ते म्हणजे काय माहिती आहे का, मी व्हिडिओ टाकला होता एकच, काय टाकलेला होता की रिस्क मॅनेजमेंटची एक नवीन पद्धत सांगितलेली, आणि ती रीलवर पहिल्यांदा सांगितली, नंतर यूट्यूबवरती सांगितली, बऱ्याच जणांना कळली, बऱ्याच जणांना नाही कळली. पण उद्या एक काय करतो, लाईव्ह मार्केटमध्ये ते तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो, लाईव्ह मार्केटमध्ये कसं करायचं. ठीक आहे, बॅक टेस्टिंग करून काय फायदा नाही, लाईव्ह मार्केटमध्येच करायला पाहिजे. स्ट्रॅटेजी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने कळेल. ठीक आहे गाईज, आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या. जय हिंद, जय गौडे महाकाळ.